ज्याचे वडील कलेक्टर असेल किंवा डॉक्टर असेल, त्याचा मुलगा डॉक्टर होतो, त्याला त्याच्या मुलाला ऑफिसर असेल तर ऑफिसर बनतो, त्याचाच मुलगा ऑफिसर बनतो. गरिबांचे बी मुलगा झोपडीचा मी मुलगा झाला पाहिजे ना ऑफिसर, नाही वाटत? प्रत्येक माणसाला वाटते हो, आई वडिलांना कुठेतरी. अहो इतकं दुःख आहे आम्हाला, इतकं त्रास होत आहे आम्हाला, की इतकं दुःख आहे तुम्हाला सांगू शकत नाही सर, की आमची मुलं शिकल्यानंतरही नोकरी नाही आहे. आज तुम्ही बघा कुठेतरी जा झोपडपट्टीमध्ये, खूप परिस्थिती खराब आहे सर. आम्ही शेवटपर्यंत लढणार आहे. आम्ही आमच्या डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आमच्या छातीमध्ये संविधान आहे. आमच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर आहे आणि छातीमध्ये आंबेडकर आहे, भीम आहे आणि भीमाच्या विचारानं आम्ही लढतो आहे. परंतु आता आम्ही मागे हटणार नाही, आम्ही मागे हटणार नाही सर. तुम्हाला सांगितलं मी मरेल, मला एकच आहे, मला मरायचं आहे माझ्या समाजासाठी, जगायचं आहे समाजासाठी. मी आखरीपर्यंत मी माझ्या समाजासाठी काही करायचं आहे तर मला समाजासाठी करायचं आहे आणि लढायचं आहे. तो नामांतर ज्या मागांनी 5 लोकांनी शहीद झाली तर ही स्वतःच्यासाठी, अरे मी शहीद व्हायला तयार आहे या प्रश्नांसाठी, उपवर्गीकरणासाठी. उपवर्गीकरण तर आखरीपर्यंत मी लढेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही हा संघर्ष आखरीपर्यंत घेऊ आणि लढू, वर्गीकरण करून घेऊ. बाबासाहेबांना विरोध कोणाचा केला? हिंदू धर्मात जे वर्णव्यवस्था होती त्याला विरोध केला आहे. खरं म्हणलं तर बाबासाहेबांना त्यांना विरोध केला, धर्माला विरोध केला नाही आहे. आणि का? ही लोक आमलीच नाही ना. तुम्हाला जे वस्त्यांमध्ये, मागवाड्यात किंवा या वस्त्यामध्ये झोपडपट्टीमध्ये जी लोक परिवर्तन करण्याचे काम जी बोलत आहे की परिवर्तन झालं पाहिजे यांचं बौद्धांचे, ही कुठे लोक आली की हा कुठेही आमचा लढा थांबणार नाही जेव्हापर्यंत आरक्षण वर्गीकरण होत नाही. आणि पंजाब आणि हरियाणाच्या धर्तीवरच झालं गेलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. जी मागासलेली आहे त्यांच्यासाठी वर्गीकरण झालं पाहिजे असं आमचा एकदम निर्णय आहे आणि आम्ही ठामपणे सांगतो आहे. काही हो, आम्ही ठामपणे सांगतो आहे झालंच पाहिजे आणि होईल. जय भीम, नमो बुद्धाय. मी प्राध्यापक विनोद बागडेत. आज आपण पाहतात महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा चर्चेचा विषय म्हणजेच शेड्यूल कास्टमधील उपवर्गीकरण. न्याय आहे की अन्याय आहे? परंतु न्याय असेल तर शेड्यूल कास्टमध्ये 59 जाती आहेत, यापैकी अन्याय कोणावर होणार व न्याय कोणाला मिळणार, याबाबत आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत संजयजी कठाळेत, संस्थापक अध्यक्ष नागपूर लघुसेना आपल्यासोबत आहेत. यांच्यासोबत आपण हितगुज करूया की उपवर्गीकरण न्याय की अन्याय. मला एक प्रश्न पडतोय नेहमीत की उपवर्गीकरण न्याय आहे की अन्याय आहे? परंतु यामागेत आपण नागपूर विभागच्या लघुसेनेचे अध्यक्ष आहात, तर लघुसेनेची या उपवर्गीकरणाबाबत काय भूमिका आहेत? सर, मी सर्वप्रथम सामाजिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, आरक्षणाचे छत्रपती शाहूराजे, महात्मा ज्योतिबाले या सर्वांना मी अभिवादन करतो. अण्णाभाऊंनी हे सांगितले, ही पृथ्वी शेषिका मस्तकावर तरली नसून ही कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या, दलितांच्या तळहातावर तरली आहे. आजही 7 शतकं ओलांडून सुद्धा या इथच्या मातंग समाजाला, मांगारोडी समाजाला, फुलार समाजाला, बुरड समाजाला यांच्या वस्त्यामध्ये घरापर्यंत आरक्षणाच्या आजसुद्धा पोचलेला नाही, आजसुद्धा पोचलेला नाही. तर समाज त्यांच्या विकासापासून काही कोसो दूर आहे हा समाज. आज यांचं अस्तित्व कुठे आहे? आज यांचा सन्मान कुठे आहे? या ठिकाणी सर यांना डॉक्टर बाबासाहेबांच्या, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, आमचे हक्क कुठे आहे, आमचे अधिकार कुठे आहे, आम्हाला न्याय कुठे आहे? आम्ही न्यायासाठी लढतो आहे, आम्ही न्यायासाठी लढतो आहे.
आम्ही आमच्या अधिकारासाठी लढतो आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी आरक्षण जे सांगितलं आहे, वंचिताला आरक्षण, आम्ही वंचित आहोत, वंचित आहोत आम्ही शेकडो वर्षापासून. आरक्षणचा लाभच आम्हाला अल्प प्रमाणात मिळालेला आहे, खूप अल्प प्रमाणात, नाहीच्या बरोबर. आम्हाला इथे वर्गीकरण झालं तर आम्हाला न्याय मिळेल. आमचे हेच म्हणणं आहे की कुठेतरी आम्हाला न्याय मिळालेला गेला पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलं आहे 341मध्ये, जी लोक म्हणतात की इथे आम्ही संविधानाच्या याच्यामध्ये उल्लेख यासाठी करतो आहे की याच्यामध्ये संविधानाला इथे काही तोडफोड होणार नाही. संविधानाची 341 त्याच्यामध्ये काही होणार नाही का की 341मध्ये असं लिहिलेलं आहे, आता 49 जाती आहे, 59 जाती आहे. 59मध्ये कमी किंवा जास्त करण्यासाठी हा 341चा फॉर्म्युला वापरला जातो. एक जास्त किंवा कमी आणि टिकून महाराष्ट्राच्यातून राज्यामधून त्यांचे अहवाल मागितले जातात की काय आहे, करायचे का नाही. इथे काही करायचे काहीच नाही, ना जास्त करतो आहे ना कमी करत आहो. याच्यामध्ये काही कमी आणि जास्त आहेच नाही ना. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये म्हणजे संविधानाच्या इथे कुठेही तोडफोड होत नाही आहे, कुठेही होत नाही. आणि तुम्हाला सांगतो आहे, आता बौद्ध बांधव महार बांधव हे म्हणतात की ही षडयंत्र RSSच्या भारतीय जनता पार्टीचं आहे. ही षडयंत्र त्यांचं नाही आहे. कदाचित त्यांची सहानुभूती मातंग समाजावर जी वंचित आहे, ज्यांचा विकास झालेला नाही शेवटच्या त्यांचे सहानुभूती राहू शकतात RSSची किंवा भारतीय जनता पार्टीची. परंतु तुम्हाला सांगतो आहे, लोकूर समितीने हा 1965-66 त्यांनी अहवालात सांगितलं आहे. लोकूर समितीने तेव्हा या देशामध्ये आमच्या जन्मही व्हायच्या तेव्हा लोकूर समितीने या इच्छा केंद्र शासनाला एक अहवाल दिला की जी कुमकुत आहे, ज्यांचा विकास झालेला नाही, जी शेवटपर्यंत आरक्षण मिळालेलं नाही ज्या लोकांना, तो लोकूर समितीने सांगितलं 10-10 वर्षांनी याचा रिन्युअल होतो. माहीत आहे, तो 10-10 वर्षांनी रिन्युअल होतं. त्यांनी हा अहवाल पूर्ण देशामध्ये म्हणजे सांगितलं सर्व राज्यांना की अशा प्रकारे या समाजाची जी घटक आहे त्या लोकांना लाभ मिळाला नाही, कुठे कुठे एकाच समाजाला लाभ मिळालेला. आम्ही नाही म्हटलं, हे लोकूर समितीला म्हटलं. त्याच्यानंतर या पंजाब सरकारचे मुख्यमंत्री झैलसिंग असताना त्यांनी ताबडतोब तो अहवालानुसार त्यांनी ताबडतोब तिथे वर्गीकरण केलं. मला एक सांगा संजयजी, ज्ञानी झैलसिंग असो किंवा समिती असो, तर खरंच या उपवर्गीकरण झाल्यामुळे 58 जातीपैकी एका जातीचं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास जो होईल तो उपवर्गीकरणामुळे होईल असं आपणास वाटते का? हो, 100% सर. नोकरीमध्ये आम्हाला फायदा मिळेल, आमची शैक्षणिक आम्हाला फायदा मिळेल. आमचे शैक्षणिक आजी आमचे तुम्ही बघा, आमच्या शैक्षणिक कुठे लोक शिकत आहे. आमची लोकांना जी पात्रता, ज्या लोकांना ज्या सवलती दिल्या गेल्या शिक्षण, आजी आमचा माणूस, मातंगांचा माणूस, कोलाराचा माणूस, मांगारोळीचा माणूस, बुरड समाजा माणूस हा विदेशात नाही गेला. आजी त्याला ती सवलत नाही. याला वेगळं मिळेल तर हा माणूस विदेशात जाईल, हा विद्यार्थी विदेशाला. आजही तुम्हाला आजही आमच्या अधिकारी, प्रशासक म्हणजे आमचे अधिकारी नाही, अधिकारी तर 16 किंवा चपराशी सुद्धा नाही आहे. मग हे जे IRS सुनील वारे हे काय आहेत? सर, ही आताची गोष्ट आहे. एखादा माणूस होत असेल, एखादा माणूस झाला असेल, परंतु जी आम्ही जे गुन्हेगारी होती त्यामुळे आमची लोक जी गरीबमध्ये होती, दलित वस्त्यांमध्ये होती, ती माणसं शिकत नव्हती. गावगाड्यात आम्ही गावगाडा कुठे सोडला, त्याच्यामुळे शिकत नव्हती माणसं आमची. आणि नाही शिकत होती त्याच्यामुळे त्यांनी शिक्षण घेतलं नाही. आता ती माणसं गावगाड्यात शिकली. डॉक्टर बाबासाहेबांनी काय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ती माणसं शिकली आणि शिकून आता संघटित झाली आणि त्यांना माहीत आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे. कुठेतरी माणसांनी, काही लोकांनी समोर गेली आहे. आरक्षण त्यांच्यासोबत आम्ही स्पर्धा करू शकत नाही.
मी बोलतो हे सांगतो की बौद्धांसोबत आणि महारांसोबत आमची लोक स्पर्धा करू शकत नाही. आणि 58 समाज 58 जाती. हा 58 जाती करत नाही. आणि आम्ही 58 जातीसाठी लढतो आहे सर. आम्ही 58 जाती समाजासाठी लढतो आहे की कुठेतरी प्रत्येक समाजाला खालच्या शेवटचा जो समाज आहे, बुरड समाज असेल, होलार समाज आहे, मांगारुडी असेल, त्याची जी खालची आहे डक्कलवार, आजी तुम्ही डक्कलवार बघा त्यांची परिस्थिती काय आहे. आजी भीक मागत आहे, ती आजी मांगारुडी तो कचरा उचलून पोट भरत आहे, पाहत असेल तुम्ही सडकीवर, आजी दिसत आहे. मग या लोकांच्या खरोखर सामाजिक विकास, शैक्षणिक विकास झाला नाही पाहिजे का सर? यांना नोकरीत, अरे प्रत्येक आई वडिलांना लागतंय की माझा मुलगा नोकरीवर लागला पाहिजे, माझा मुलगा कुठेतरी शाळेमध्ये जे. आजही आम्हाला संविधानाचा उपयोग होत नाही, आरक्षणचा उपयोग झालेला नाही. नाही, मला असं वाटतं की संविधानाचा उपयोग होणार नाही असं नाही आहे. 13% जर आपण पाहतो आर्टिकल 341 नुसार जर आपल्याला 13% मिळत असेल आणि हा कुठलाही समाज हिसकून नसेल, जर त्यांनी जर आता आपण बघतोय सर की 13% आरक्षण आहे, एखाद्या 100 जागा असेल आणि 13 त्याच्यासाठी SC साठी राखीव असेल, जागा तर गव्हर्नमेंटच भरतोय, बरोबर आहे की नाही? तिथे काही कुठला शेड्यूल कास्ट किंवा कुठला अधिकारी भरत नसतं, गव्हर्नमेंट, बरोबर आहे. तर हा जो हिसकण्याचा मुद्दा आहे किंवा आपण 58 जातीसाठी लढतो आहे, तर मला एक गोष्ट सांगा, मग आज चर्मकार आहेत किंवा खाटीक आहे, हे तर या लढ्यात येण्यापेक्षा तुम्हाला महत्त्वाचा जो मुद्दा वाटतोय की जो विकासाचा वाटा आहे, तो विकासाचा वाटा प्रत्येक मातंग समाजाला मिळावा आणि जी लोकसंख्येच्या प्रमाणात तुमची भागीदारी, लोकसंख्येच्या आम्हाला प्रमाणात आम्हाला नाही आहे. आमची ही मागणी आहे, पंजाब आणि हरियाणाच्या धर्तीवर, त्या धर्तीवर त्या याच्यावर आम्हाला आरक्षण मिळालं गेलं पाहिजे. जी एका इकडे ज्यांचा विकास झालेला आहे ती एक गट तयार केला गेला पाहिजे. एक गट ज्यांचा विकास काही झालेला नाही, ज्यांना शेकडो वर्ष त्यांना आरक्षणाचा काही फायदा झालेला नाही, असे 2 गट निर्माण झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. हो, आरक्षणाची 2 गट झाली पाहिजे. हा, एक ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे आणि दुसरा गट असा आहे की ज्यांना आरक्षणातला नाही मिळालेलं, ज्यांनी फायदा घेतले नाही, अशी 2 गट निर्माण झाली केली पाहिजे. तर आपण एकीकडे असं बोललात की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानताय. आर्टिकल 341 हा एकसंघ आहे, अनुसूचित जातीला एकसंघ ठेवण्यासाठी हे फार मदत करतात. तर आपल्याला असं वाटत नाही का यामुळे हा जो अनुसूचित जाती आहेत हा कुठे विभागला जाईल आणि सरळ सरळ फायदा हा जर पॉलिटिकल लिडर्सनी जर घेतला तर असं नाही वाटत का की परत याच्यामध्ये मतभेद निर्माण होईल? नाही सर, मी तुम्हाला सांगतो की ही समाज आहे, हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचा समाज आहे. हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचा समाज आहे. नामांतरामध्ये 4 ते 5 लोक मरण पावले, शहीद झालीत. आणि त्यामुळे माझी एकच मुख्य बौद्ध बांधवाला, महार समाजाला ही आहे की कुठेतरी आम्हाला तुम्ही पाठिंबा समर्थन दिलं गेलं पाहिजे. तुम्ही समर्थन दिलं वर्गीकरणाला, तर तुम्हाला सांगतो ही जी आता दूर झालेली माणसं आहेत, महार आणि मागांमध्ये जी लढाई आणि दरी झाली आहे, संघर्ष होत आहे, तो संघर्ष होणार नाही. आणि तुम्हाला सांगतो की जी माणसं आज ही मोठी माणसं, मी 2-3 लोकांची नाव तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ज्याचं सुकुमार कांबळे आहे, अजिंक्य चान्ने आहे, रामचंद्र भरांडे आहे, त्याच्यानंतर आपली जी माणसांनी जे बौद्ध धर्म ज्या लोकांनी स्वीकारला, ती माणसं आज त्याचकडे लढत आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारावर लढत आहे ही माणसं. आज ही माणसं तुटेल. बाबासाहेब तर मानणार आहे, मी मानणार, तेही मानणार आहे, पण जी बौद्ध समाजाने जी वडली आहे, जी धर्म ज्यांनी घेतलाय, ती हे होईल, म्हणजे विभागणी होईल. आणि तुम्हाला सांगतो या लोकांनी, बौद्धांनी आणि महारांनी आंबेडकरवादी जी म्हणतात त्या लोकांनी कधी समर्थन दिलं तर हा जे 2 मोठा जो गट आहे, मातंग आणि महार, या महाराष्ट्रामध्ये जी ताकद आहे, ही ताकद आपली कमी होणार नाही. या लोकांनी, मला म्हणतो ना तुम्हाला की या लोकांनी, महार लोकांनी, बौद्ध लोकांनी समर्थन दिलं गेलं पाहिजे, नाही तर यांची दुरी याच्यानंतर मी म्हणतो ना कधी हे लोक जवळ येणार नाही, कधी येणार नाही. तुम्ही बघा सर,
लिहून ठेवा माझे वाक्य, ही कधी जवळ येणार नाही, खूप म्हणजे दूर चालले जातील, कधी समर्थन दिलं नाही. आणि ज्या प्रकारे ही वरडत आहे, जे गोंधळ करत आहे महाराष्ट्रामध्ये की वर्गीकरण झालं नाही पाहिजे, ही किती गोंधळ कराय, किती ओरडती ओरडतील, तरीही इथे इच्छा सरकार आता तुम्ही ऐतिहासिक हा निर्णय आहे. 7 खंडपीठ, सर्व उच्च न्यायालयाच्या 7 खंडपीठाच्या खंडपीठांनी 7 विरुद्ध आहे. 7 खंडपीठांनी जो निर्णय दिला आहे, प्रथम या देशामध्ये 7 लोक सर्व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बसले. पहिला याच्यासाठी पहिल्या ते 7 आतापर्यंत बसली नव्हती. 7 लोक 7 सरचिटणीस बसले आणि त्याच्यामध्ये 6 लोकांनी हा निर्णय दिला, 7 लोकांनी, हा कुठेतरी वर्गीकरण झालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो सर, 21 या देशातील अहवाल, आयोगाचे अहवाल, समितीचे अहवाल, 21 अहवाल त्यांनी मागितले. त्या 21 याचा अभ्यास करून सुप्रीम कोर्टाने इथच्या सरणी न्यायाधीशांनी 21 समितीच्या आणि अहवाल आयोगाचे अहवालचा अभ्यास करून हा निर्णय दिला की उपवर्गीकरण झालं गेलं पाहिजे. आपण बोलता बोलता फार छान बोलले की आंबेडकरवाद्यांनी, मग तुम्ही स्वतःला आंबेडकरवादी आहे? हा, नाही, हा, की जी स्वतःला आंबेडकरी म्हणतात, तर बाबासाहेबांनी म्हणतात की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये समता निर्माण झाली पाहिजे, समानता निर्माण झाली पाहिजे, बंधुभाव निर्माण झालेला पाहिजे. मग तुम्ही बाबासाहेबांचे खरे विचारक आहेत का? अहो, तुम्ही दुसऱ्याला जातीवादी म्हणता, ब्राह्मणाला आपण जातीवादी म्हणतो. माझं म्हणणं आहे की तुम्ही ब्राह्मणाला बोलता, कुणब्यांना शिवा देता, उच्च जातीला आपण शिवा देतो. माझी आता ही यांना बौद्ध बांधवांना आणि महार बांधवांना त्यांनी आता परीक्षण केलं पाहिजे आपलं, की आपण खरोखर त्या लोकांना शिवा देतो, आपण खरे जातीवादी आहोत. अहो, तुम्ही खालच्या लोकांना शिवा देता, तुमच्या बंधू छोट्यांना तुम्ही त्यांच्या द्वेष करता, तुम्ही मांगांचा द्वेष करता, तुम्ही चर्मरकरांचा द्वेष करता, तुम्ही मांगारोडींचा द्वेष करता, भंग्यांचा द्वेष करता. अहो, यांना तर तुम्ही बाबासाहेबांनी कंटाळलं होतं, तुम्ही कंटाळा. तुम्ही कंटाळलं पाहिजे ना, तुम्ही विरोध का करत आहे त्यांच्या? अभि संविधानाची हे जे दिलं गेलं आहे, संविधानाच्या आतमध्ये या 7 लोकांनी हे दिलेलं आहे ना, निर्णय दिले ना. नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत अमेंडमेंट म्हणून येत नाही सर, तोपर्यंत निर्णय होऊ शकतो. परंतु जर संसदेने त्याला जर विरोध केला तर तो संविधान कसं, तुम्ही सांगा, संविधानामध्ये हा प्रश्न जाणार नाही ना. संविधानामध्ये कसा जाईल? इथे कमी किंवा जास्त नाही आहे. संविधानामध्ये केव्हा गेला? जास्त किंवा घटना दुरुस्तीमध्ये. घटना दुरुस्ती नाही आहे. तुम्हाला सांगतो, सप्टेंबर 2008 मध्ये या अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष सिन्हा, मेजर जनरल सिन्हा यांनी भोपाळमध्ये हे घेतलं होतं, एक बैठक झाली. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, त्यांना जे अहवाल त्यांनी पुऱ्या महाराष्ट्रातले, पुऱ्या देशाच्या राज्याचे अहवाल जेव्हा मागितले, तर तेव्हा त्यांनी एक हे म्हटलं, त्यांनी केंद्राला पत्र लिहिलं आणि ते अहवाल त्यांना दिलं. त्या अहवालामध्ये ते सांगितलं की ह्या मागासवर्गीय काही लोकांना आरक्षणाचा फायदा झालेला नाही, म्हणून त्यांनी या घटना दुरुस्ती करा असा अहवाल दिलेला आहे 2008 मध्ये. घटना दुरुस्ती करा. घटना दुरुस्तीचं काम तर संसदेचं आहे. तर तेच त्यांनी सांगितलं ना, घटना दुरुस्ती संसदेत होईल ना ते घटना. 2008 मध्ये त्यांनी म्हटलं. हो, पण जर सरळ घटना दुरुस्त संविधानावरती बोलतोय तर आपल्याकडे तो डाटा जो आहे तो अगदी अचूक असायला पाहिजे. 106 अमेंडमेंट झाल्या आणि 129 विधेयक या संसदेने आतापर्यंत मांडलेले आहे. तर आमची इच्छा आहे का हे एक विधायक ते लोक चांगलं काम करतील, इच्छा शासन.
आणि त्यांची इच्छा आहे की खरं जी गरीब आहे, जी दारिद्र्यात आहे, ज्यांचा विकास झालेला नाही, सर्वांगी विकास झालेला नाही, जी अति मागासवर्गीय आहे, त्यांचे विकास झालेला गेला पाहिजे. आणि त्यासाठी वर्गीकरणाची चळवळ आहे. ही चळवळ आजपासून नाही आहे सर. मी 1990-92 पासून इथे मोर्चे काढलेले आहेत आणि शेकडो मोर्चे आजपर्यंत मी इथे मला वाटतं हजार पाचशे मोर्चे काढले असेल. संजयजी, एक प्रश्न तुम्हाला अजून करतोय का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. उपवर्गीकरण जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत तुमचा लघु सेनेचे एक संस्थापक अध्यक्ष म्हणून हा सुरू राहील? 100% सर. हा आंदोलन आताच 2-4 दिवसामध्ये अजून एक आंदोलन होईल. आंदोलन लगातार सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये मातंगांची. आमची बौद्ध समाजाला विनंती आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आम्हाला मदत करा, समर्थन करा. बाबासाहेबांच्या विचाराची तुम्ही लोक आहात, आम्ही लोक आहोत, आपण एकत्र आलं गेलं पाहिजे. आपली ती ताकद आहे, कमी झालेली नाही पाहिजे. माझी तर हात जोडून विनंती आहे. आठवले साहेबांनी समर्थन दिलं. प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सोबत मी गेलो होतो त्या रवी भवनाला, इलेक्शन असताना ते आले होते इथे त्यांची सभा. तेव्हा त्यांनी मला म्हटलं की आमचं वर्गीकरण आणि मातंग समाजाला वेगळं आरक्षण मिळालं गेलं पाहिजे. या शब्दात प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलले, आठवले साहेब बोलले. त्याच्यानंतर वामन मेश्रामनी पाठिंबा दिला. इच्छे रिपब्लिकवादी जी मोठी नेते आहे ती सर्व लोकांनी हे केलं ना, पाठिंबा दिलेला. आता खालची लोक विरोध करत असेल, पण तुम्हाला सांगू घटनेच्या जो मुख्य गाभा म्हणतात त्याला, गाभा, त्या गाभ्याला काही हात लावला जात नाही आहे. आणि म्हणून कुठेतरी जी गरीब आहे बिचारी पडलेली आहे त्या लोकांना समोर आणलं गेलं पाहिजे. तुम्हाला सांगतो सर, आज आम्हाला मतांचा अधिकार मिळाला, पण पद मिळालेलं नाही आहे. पद मिळालं नाही. आज आम्हाला सन्मान मिळालेला नाही. आमचे अस्तित्व कुठे आहे? आमचं कुठे मान सन्मान आहे आजही मातंग समाजाला? आम्हालाही राजकारणात आम्हाला प्रवेश केलं पाहिजे, आम्हाला शैक्षणिकमध्ये पाहिजे, आम्हाला सामाजिक परिवर्तन आमचं झालं गेलं पाहिजे. कुठे परिवर्तन नाही हो. आजही आमची माणसं, आमची मुलं, विद्यार्थी आजही तुम्हाला रस्त्यावर बँड वाजवताना दिसतात. आजही तुम्हाला प्रेतवात्र समोर वाजवताना दिसतात. तर हे कुठेतरी यांच्या परिवर्तन झालं गेलं नाही पाहिजे. झोपडीमध्ये कुठेतरी नोकरी गेली नाही पाहिजे का? हे शिकून राहिले ना. मी हे 4दा सांगतो आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे का संघटित आणि संघर्ष. आज बाबासाहेबांच्या विचारावर आम्ही चाललो, संघटित झालो आहो आणि संघर्ष करायला. जर आता एखाद्या व्यक्तीला आपण पाहतोय, म्हणजे अँटी प्रश्न नाही पण सरळ जनतेसाठी फार महत्त्वाचा प्रश्न आहे कठाळे साहेब. कुठलाही तुमचा मुलगा असू द्यात, 59 जातीमधला कुठलाही मुलगा असू द्यात, फक्त आणि फक्त बौद्धांनीच आरक्षण घेतलं असं आपणास का मनातून वाटते? जे तुम्ही सहज बोलले की मातंगाची मुलं आज बँड वाजवत आहे, पण हजारो बुद्धिस्टही मुलं आज रोडवर काम करत आहे, खंत आहे. म्हणजे एक सहज आपण बोलतोय, चर्चा करत आहोत. तर मग ही जी दुफळी निर्माण झालेली आहे, ह्या दुफळीला उपवर्गीकरणच असं वाटते का की उपवर्गीकरण झालं तर हा जो बॅकलॉग आहे किंवा अन्य गोष्टी आहे हा भरून निघेल? मी त्यासाठीच बनवून आलो सर की 2 गट झाले पाहिजे. ज्यांचा विकास झालेला आहे, ज्यांचा विकास झालेला नाही, अशी 2 गट निर्माण झाली गेली पाहिजे. त्या गटामध्ये महारबंधू बी होऊ शकते आणि विकसनशील, अशा. त्याच्यामुळे काय होईल, या सर्वांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाईल. आता काय होत आहे, ज्याचे वडील कलेक्टर असेल किंवा डॉक्टर असेल, त्याचा मुलगा डॉक्टर होतो, त्याच्या मुलाला ऑफिसर असेल तर ऑफिसर बनतो, त्याचाच मुलगा ऑफिसर बनतो. गरिबांचे बी मुलगा, झोपडीचा बी मुलगा झाला पाहिजे ना ऑफिसर. नाही वाटत? प्रत्येक माणसाला वाटतं हो, आई वडिलांना कुठेतरी. इतकं दुःख आहे आम्हाला, इतकं त्रास होत आहे आम्हाला की इतकं दुःख आहे तुम्हाला सांगू शकत नाही सर. की आमची मुलं शिकल्यानंतरही नोकरी नाही आहे. आज तुम्ही बघा, कुठेतरी जा झोपडपट्टीमध्ये, खूप परिस्थिती खराब आहे सर. आणि म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांनी आरक्षण मिळालं गेलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, छत्रपती शाहूराजेंनी 2 घोडेचं का उदाहरण दिलं? आम्ही कमजोर आहोत,
महाराजांच्या बौद्ध समाज आम्ही कमजोर आहोत. एक घोडा छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं कमजोर घोडा नाही, तर आम्ही कमजोर आहोत. हा ती स्ट्रॉंग आहे, बौद्ध समाजात स्ट्रॉंग आहे, आम्ही स्ट्रॉंग नाही आहे. म्हणून आम्हाला वाटते की कुठेतरी आम्हाला न्याय मिळाले गेला. आणि तुम्हाला सांगतो सर, आम्ही शेवटपर्यंत लढणार आहे. आम्ही आमच्या डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आमच्या छातीमध्ये संविधान आहे. आमच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर आहे आणि छातीमध्ये आंबेडकर आहे, भीम आहे आणि भीमाच्या विचाराने आम्ही लढतो आहे. आम्ही मातंग समाजातील लोक आहोत. तुम्हाला सांगतो, आम्ही मातंग समाज लोक आहोत. आम्ही लढणारी लोक आहोत. आम्ही लव साळवेंचे अंशज आहोत. त्यांच्या विचारावर चालणारी लोक आहोत. आम्ही लढू, मरू, कटू, संघर्ष करू, परंतु आता आम्ही मागे हटणार नाही. आम्ही मागे हटणार नाही सर. तुम्हाला सांगितलं मी मरेल, मला एकच आहे, मला मरायचं आहे माझ्या समाजासाठी, जगायचं आहे समाजासाठी. मी आखरीपर्यंत मी माझ्या समाजासाठी काही करायचं आहे तर मला समाजासाठी करायचं आहे आणि लढायचं आहे. मी घरीही सांगितलं की मला आता मला राहू दे, आज समाजासाठीच मरायचं आहे, समाजासाठीच काम करायचं आहे आणि आखरी लढाई आहे ही शेवटची लढाई आमची. काही होईल आम्ही लढू आणि आरक्षण मिळून घेऊ, वर्गीकरण घेऊन घेऊ आम्ही सर्व. आता तुम्हाला सांगतो, या लोकांनी तुम्हाला सांगितलं किती गोंधळ करत आहे बौद्ध लोक, पण काही होणार नाही. काऊन की इच्छा निर्णय हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ना. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मुख्यमंत्रीही कापू शकत नाही. साधी माणसांनी दुर्बल माणसाचा हा अलगार पुकारलेला आहे. साध्या आणि दुर्बल लोकांनी हा एल्गार उभारलेला आहे, हा लढा उभारलेला आहे, संघर्ष हा काही मागं हटणारा माणूस नाही आहे. ह्या मागे हटणार नाही, हे लढेल, मरेल, कटेल. परंतु तुम्हाला सांगतो, नामांतर ज्या मागांनी 5 लोकांनी शहीद झाली तर ही स्वतःच्यासाठी, अरे मी शहीद व्हायला तयार आहे या प्रश्नांसाठी, उपवर्गीकरणासाठी. उपवर्गीकरण तर आखरीपर्यंत मी लढेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही हा संघर्ष आखरीपर्यंत घेऊ आणि लढू, वर्गीकरण करून घेऊ. संजयजी, मला एक अजून म्हणजे हा प्रश्न जो आहे हा फार अतिशय महत्त्वाचाही वाटतोय की जर उपवर्गीकरण झालं आणि क्रिमिलेअर लागू झालं तर त्यावेळेस आपण काय कराल? सर बघा, क्रिमिनल कोणासाठी लागेल? जो श्रीमंत आहे तुमच्या याच्यात मग हा तर लागू द्या ना. अच्छा, लागू द्या. जे श्रीमंत असेल त्यासाठी लागलं तर काय, लागू द्या. मग त्यांचं आरक्षण कुणाकडे? आरक्षण कसं होईल? क्रिमिनल मध्ये ते बसतील तर होईल, ज्याच्यामध्ये बसतील ते होईल. पण गरीब माणूस तर समोर येईल ना सर. गरीब समोर नाही आला पाहिजे का? मग आला पाहिजे ना. आता काय कोणी म्हणतात की वर्गीकरण, काही लोक म्हणतात की वर्गीकरणासाठी खूप विरोध होत आहे. आमच्या म्हणणं आहे की कशाला तुम्ही विरोध करत आहे? मागाला कुठेतरी आता आरक्षणचा लाभ होत आहे तर तुम्ही विरोध करू नका. म्हणजे हात जोडून विनंती आहे बौद्ध समाजाला. आता तुम्ही सांगा, या ठिकाणी आम्ही इथे एक कार्यक्रम घेतला होता आता इथे 24 तारखेला. असं वाटलं होतं की कुठेतरी चांगलं संदेश जाईल. बौद्ध आणि विचारवंत जी आहे त्या लोकांनी विचारवंत तो शब्द मांडलेला नाही बौद्ध समाजाने, असं आपणास वाटते. हो, बौद्ध समाजाने की कुठेतरी आपलं दोन्ही समाज एकत्र येतील असा संदेश नाही दिला. तिथे तर प्रत्येक माणसाने तिथे जातीवादीच बोलले की कसा हा समाज तुटेल. त्यांना कंटाळावं लागते, कुठेतरी एक पाय मागं घ्यावं लागते आपल्याला कोणाला आणायचं. आता लोक म्हणतात की बौद्ध धर्माने स्वीकारला नाही. ओ तुम्ही सांगा, बाबासाहेबांनी हिंदू धर्माला कधी शिव्या दिल्या का? देवादेवताला कधी शिव्या दिल्या का? बाबासाहेबांना विरोध कोणाचा केला? हिंदू धर्मात जे वर्णव्यवस्था होती त्याला विरोध केला आहे. खरं म्हणलं तर बाबासाहेबांना त्यांना विरोध केला, धर्माला विरोध केलेला नाही आहे. आणि का? ही लोक अंमलीच नाही ना. तुम्हाला जे वस्त्यांमध्ये, मागवाड्यात किंवा या वस्त्यामध्ये, झोपडपट्टीमध्ये जी लोक परिवर्तन करण्याचे काम जी बोलत आहे की परिवर्तन झालं पाहिजे यांचं बौद्धांचे, ही कुठे लोक आली?
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक गोष्ट फार महत्त्वाची म्हटली, म्हणजे मी तुम्हाला 1 मिनिट थांबवतो इथे साहेब, की हिंदू धर्म हा विषमतेचा मनोरा आहे. जर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हिंदू धर्मात जन्मले, ज्यांना शिक्षण मिळत नव्हतं, ज्यांना पाणी मिळत नव्हतं, आणि मग 14 ऑक्टोबर 1956ला जेव्हा बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला, बौद्ध धम्म, तेव्हा 22 प्रतिज्ञा दिल्या संजयजी. विषमता ही फार महत्त्वाची आहे. आपण जे लढत आहोत, बाबासाहेबांनी आम्हाला विषमतेमधून समतेत आणलं. आता समतेमधून जेव्हा आरक्षण मिळालं, ते आरक्षण तुम्हाला पर्टिक्युलरी उपवर्गीकरण पाहिजे. म्हणून तुम्ही असं म्हणू नका की बौद्ध धम्म हा विषमतावादी आहे, म्हणजे नाही तसं ऐका, माझं मत काय नाही, हिंदू धर्म हा समता नाही धर्म हा नाही, माझं ऐका संदेश मी काय नाही तुम्ही, मी नाही म्हटलं, तुम्ही म्हणे नाही, माझं ऐका ना, पूर्ण वाक्य ऐकून घ्या. अहिंसेचा संदेश देणारा आहे, हा जगातला सर्वात चांगला धर्म आहे. नाही, माझं पूर्ण होऊ द्या. म्हणजे मला काय म्हणायचं होतं, नाही ऐका ना, माझं काय म्हटलं होतं की हिंदू धर्म जर तुम्ही समता, नाही ऐका ना, नाही, मी महार जी लोक आहेत, ती लोक विषमता निर्माण करतात. हो, ऐका ना, जर विषमता नेतात ते बाबासाहेबांना की समता निर्माण करा, पण समता कशी निर्माण होईल? कुठेतरी समानता मिळेल तेव्हा समता मिळेल. बाबा मग समता केव्हा होईल सर? की दोघं लोकांनी आम्हाला ही झालं गेलं पाहिजे ना. आज बौद्ध धर्म मांगाने घेतला असता, अरे मांगाच्या घरीच लोक नाही गेली ना सर, ना भंते गेले, ना बौद्ध जी लोक आहे वस्तीतली ती कधी गेली नाही मांगाच्या. माझ्या घरी नाही आली अजून, मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत ही काही. आणि आपण म्हणतो की हिंदू धर्मातली ती RSS मध्ये गेली, RSS मध्ये गेली. अरे ती BJP आणि RSS ही लोक प्रत्येक वस्त्यांमध्ये जात आहे. जी गरीब आहे त्या वस्त्यामध्ये आजपर्यंत तुम्हाला सांगतो सर, 1 लाख लोक बौद्ध झालीत, 1 लाख लोक ख्रिश्चन झालीत. काऊन झाली? तर ही लोक त्यांची जी ख्रिश्चनाची जी असेल गुरु, जी असेल बौद्ध धर्माची जी काही लोक असतील, ती त्यांच्या घरापर्यंत गेली म्हणून किती झाली सर. आता तुम्ही नाही सर, एक आता म्हणजे तुमचं धोरण जे आहे मी काय म्हटलं कठाळे सर गेले असेल, ज्यांच्या घरी गेले तुम्ही एक इकडे विरोध असा विरोध. मी काय म्हणतो सर, माझे काय म्हणणं आहे, जी गेले, आता तुम्ही माझ्या घरी आले, तुम्ही माझे ब्रेन वॉश केलं, तुम्हाला धर्म घ्यायचा आहे, धम्म घ्यायचा आहे, बौद्ध धर्म, तर काय होईल ते माझ्या डोक्यात, तुम्ही 4दा याल, 5दा याल, बरोबर, तर माझे परिवर्तन होईल. तुम्ही माझ्या घरी आले नाही तर परिवर्तन कसं होईल? माझ्या डोक्यात कोण भरवणार आहे? तुम्ही भरवणार आहे ना. नाही, पण एक आदरणीय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचे आहे, वाचाल तर वाचाल, ते आम्ही वाचतो आहे, पण डॉक्टर अण्णाभाऊंनी धर्म घेतला नाही. आम्ही वाचतो आहे, बाबासाहेबांना वाचतोय म्हणून या ठिकाणी मी उभा आहे. हा, तेच म्हटलं की माझं जे आहे की कोणी येईन आपल्याला सांगेल, यापेक्षा जर आपण वाचनाला जर आपला गुरु मानलात, पुस्तकाला जर आपला गुरु मानलात, आज तुम्ही एवढे मोठे कागद घेऊन आले, हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही, तर तुम्ही वाचन काढलं आणि तुमचा जो विरोध आहे हा तुमच्या एका जातीपुरता मर्यादित. आम्ही आमच्या विरोध कोणत्याही जाती आणि धर्माविरोधात नाही आहे, हे प्रामाणिकपणे सांगतोय, प्रामाणिकपणे सांगतोय. हो, तुम्हाला सांगतो 1961 मध्ये 1965 मध्ये राष्ट्रपतीचा आदेश होता, गैर हिंदूंना आरक्षणाचा लाभ नाही मिळाला पाहिजे. हे राष्ट्रपतीचं हे होतं कोणाला, जे गैर हिंदू आहेत. 65 मध्ये 61 आणि 1965 यांनी महाराष्ट्र शासनाने नवबौद्धांना शिक्षकांना यांना द्यायचे नाही, परंतु राष्ट्रपतीने म्हटलं होतं, हे तरतूद आहे त्याच्यामध्ये, याच्यामध्ये हे पहा, 1960 आम्ही मोठे दाखवूया, राष्ट्रपती आदेशानं गैर हिंदू जातींना कोणत्याही प्रकारचं आरक्षण देऊ नये असा आदेश होता. परंतु त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा धुतकाळून बौद्ध समाजाला, तेव्हा त्यांनी परिवर्तन केलं या कायद्यात की बौद्ध समाजाला आरक्षण मिळालं गेलं पाहिजे. आम्ही तेव्हा काहीच बोललो नाही. हो नाही, बौद्ध समाजाला आजही आरक्षण नाही. हो, SC पहा, नाही जर आहे, आता आहे. 56 हा, त्याच्यानंतर
1965मध्ये 61मध्ये हे आलेलं आहे. तेव्हा काय झालं 1965मध्ये आम्ही विरोध केला का सर? आम्हाला वाटतं आमच्याच समस्या आहे. आम्हाला काय वाटते, ज्या आमच्या समस्या आहे, जे आमचे प्रश्न आहेत तेच बौद्ध समाजाची आहे. आम्ही विरोध केला नाही, त्यांनाही मिळालं गेलं पाहिजे. आम्ही एकही मागांनी विरोध केला नाही. त्यांना लाभ मिळालेला पाहिजे बौद्ध समाजाला. कोण हिंदू नव्हते, हिंदू बौद्ध झाल्यानंतर त्यांना लाभ तरी दिला इच्छा सरकारने, महाराष्ट्र शासनाने, इच्छा देशातील राजकारणी. आम्ही आजही म्हणतो सर की आमच्या दोष इच्छा महाराष्ट्र बौद्धांच्या नाही आहे. जे माणसं या देशामध्ये राज्य करतात, शासन करताना जी जमात आहे त्या लोकांनी देण्याच्या जेव्हा हे येते तेव्हा आम्हाला आमचे अधिकार दिला नाही, आमच्या वाटा दिला नाही. आम्ही आमच्या वाटा मागतो, आमचे अधिकार मागतो, आमचे हक्क मागतोय. आम्ही सामाजिक न्याय मागतो. बाबा जे साहेबांनी जे दिलेला आहे तो न्याय मागतो आम्ही. आम्ही विरोध केला का? नाही केला. मग या लोकांनी काय विरोध करावं? का विरोध करा? हो, कुठेतरी आम्ही समोर आली गेली पाहिजे. मागांची माणसं जी 58 जो समाज आहे तो समाज समोर आलेला पाहिजे. बाबासाहेबांनी घटना सर्वांसाठीच लिहिली, सर्वच अनुसूचित जातीसाठी लिहिलं, सर्वांसाठी आरक्षण दिलं, एका समाजासाठी नाही दिलं ना. तर कुठेतरी तुम्ही शिकले, पण आम्ही मागून शिकलो. म्हणून आम्हाला कुठेतरी आता शिकलो आम्ही, तर कुठेतरी आम्हाला नोकऱ्या पाहिजे, कुठेतरी आम्हाला शैक्षणिक धोरण पाहिजे. आम्हाला तिथे आमचा मुलगाही फॉरेनमध्ये गेला, विदेशात गेला पाहिजे. आजही आमच्या विदेशात नाही जाऊन राहिला. हो, नाही गेला आजपर्यंत. विदेशात आमची मुलं गेली पाहिजे ना. यासाठी आमचा लढा आहे. हो, आमचा लढा खरोखर तर त्यासाठीच आहे की हा कुठेही आमचा लढा थांबणार नाही जेव्हापर्यंत आरक्षण वर्गीकरण होत नाही. आणि पंजाब आणि हरियाणाच्या धर्तीवरच झालं गेलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. जी मागासलेली आहे त्यांच्यासाठीच हा वर्गीकरण झालं पाहिजे असं आमचा एकदम निर्णय आहे. आणि आम्ही ठामपणे सांगतो आहे, काही हो, आम्ही ठामपणे सांगतो आहे झालंच पाहिजे आणि होईल. किती गोंधळ केला लोकांनी तरी तुम्हाला सांगतो हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. इच्छा मुख्यमंत्र्याला, इच्छा शासनकर्त्यांना करावंच लागेल. आणि माझे हेच म्हणणे आखरी आहे की खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि इथे मुख्यमंत्र्यांनी आता 2 दिवसात इंटरव्ह्यू दिला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी 2-4 महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये हे करेल. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आमच्या जेव्हापर्यंत आमचं वर्गीकरण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. जोपर्यंत अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असं मत जे आहे, ठाम मत, हे आमचे संजयजी कठाळे, लौशनाध्यक्ष, संस्थापक. परंतु हा जो चेंडू आहे हा सरकारच्या कोर्टात आहे. आणि जोपर्यंत सरकार दोनही पक्षाचं मत ऐकून घेणार नाही तोपर्यंत उपवर्गीकरण होणार की नाही होणार तोपर्यंत आपण वाट पाहू. परंतु हाच जर आम्ही बाबासाहेबांना मानत असेल तर ताकद भगवान गौतम बुद्धांना मानत असेल तर हा लढा कायद्याने काय होईल, कायदा काय म्हणेल याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक समाजाला त्याची दिशा आणि त्याची जी आजपर्यंत दशा झाली ती दिशा खरंच मिळेल. एवढंच इथे बोलूत. आणि हा चेंडू जो आहे उपवर्गीकरणाचा हा काय कुठे जाईल, मातंग समाजामध्ये जाईल की 58 जातीच्या कोर्टात जाईल, कोण उपवर्गीकरणाला न्याय देईल, तर आपण इथेच थांबू. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.